तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, जय शिवराय. अपनी जॉब पक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत. विद्यार्थ्यांनो, यशासाठी नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत मुंबई, औरंगाबाद, नागपूर तसेच खंडपीठासाठी संपूर्ण मुलाखतीचे प्रश्न, ज्यामध्ये आपण शिपाई पद आणि लिपिक पद यासाठी आजपर्यंत आलेले मुलाखतीमध्ये प्रश्न आणि यासारखे येणारे एक्सपेक्टेड मुलाखतीमधले प्रश्न आज आपण घेणार आहोत. त्याआधी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या सिरीजचा भाग 1 आणि भाग 2 पाहण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जा, त्याला सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 हे संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. विद्यार्थ्यांनो, भाग 1 मध्ये आपण बेसिक प्रश्न घेतले आहे, भाग 2 मध्ये थोडे ॲडव्हान्स क्वेश्चन घेतले आणि भाग 3 मध्ये आपण संपूर्ण उच्च दर्जाचे प्रश्न घेणार आहोत. तसेच आपण भाग 4 मध्ये ज्या काही कोर्टच्या हायकोर्टबद्दल माहिती आहे, तसेच त्यांच्या ज्या टर्म्स आणि टर्मॉलॉजी आहे याबद्दल पण आपण व्हिडिओ घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, सर्वात आधी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट. तर चला सुरू करूया आपण आपला भाग 3, ज्यामध्ये आपण लिपिक या शिपाई या पदासाठी घेणार आहोत. तसेच याच व्हिडिओमध्ये आपण लिपिक पदासाठी पण काही प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, शिपाई या पदासाठी तुम्ही कधी खूप थकलेले असाल तर काम पूर्ण कराल का? तर याचं तुम्ही उत्तर असं द्यायचं विद्यार्थ्यांनो, होय नक्कीच. शिपाई पदावरील काम हे शारीरिकदृष्ट्या मागणी करणारे असू शकते. सतत उभे राहणे, कागदपत्रे इकडून तिकडे नेणे, वेगवेगळ्या मजल्यांवर जाणे, सगळ्या गोष्टी ताकद आणि सहनशीलता मागतात. मी स्वतःशी शारीरिक तंदुरुस्ती नेहमी राखतो, त्यामुळे थकवा लवकर येत नाही. पण जरी थकवा आला तरी मी दिलेले काम अर्धवट सोडणार नाही, कारण माझ्या एका चुकीमुळे किंवा आळसामुळे न्यायालयाच्या महत्त्वाच्या कामावर परिणाम होऊ शकतो हे मला माहीत आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला असं याचं उत्तर देऊ शकता. तर चला प्रश्न दुसरा बघूया. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला, प्लीज सबस्क्राईब करा. कारण आपण पार्ट 4 पण घेऊन येणार, ज्यामध्ये तुमची संपूर्ण मुलाखत तयारी लिपिक आणि शिपाई पदासाठी आपल्याच व्हिडिओमधून पूर्ण कंप्लीट होणार. तर चला प्रश्न दुसरा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाणार, न्यायालयात एखादा अनोळखी व्यक्ती संशयास्पद वाटला तर तुम्ही काय कराल? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, न्यायालयाची सुरक्षा ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास मी आधी शांतपणे त्यांच्याजवळ जाऊन नम्रपणे विचारेन, आपण कोणाला भेटायला आले आहात किंवा आपले ओळखपत्र दाखवा. जर ती व्यक्ती योग्य उत्तर देऊ शकत नसेल किंवा वागणूक संशयास्पद राहिली तर मी स्वतः त्वरित सुरक्षा कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देईन. स्वतःहून कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, परंतु माहिती देण्यात एक क्षणाचाही उशीर करणार नाही. याचं उत्तर तुम्ही असं द्या. तर चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा, तुम्हाला रोज एकाच प्रकारचे काम करणे कंटाळवाणे वाटेल का? तर तुम्ही याचं उत्तर असं द्याल, नाही, मला असे वाटत नाही, कारण मी कामाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा मी एखादी फाईल योग्य व्यक्तीपर्यंत वेळेत पोहोचवतो, तेव्हा मी फक्त काम करत नाही, तर न्यायाच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग होतो. एकच काम वारंवार केल्याने आणखी सुधारणा कशी करता येईल हे दिसू लागते. शिवाय न्यायालयात प्रत्येक दिवस वेगळा असतो, नवीन प्रकारे, नवीन लोक, नवीन आव्हाने, त्यामुळे कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला असं उत्तर द्यायचं आहे. चला आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न कमेंट करू शकता. जेवढे विद्यार्थी पाहता सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला प्रश्न चौथा, वरिष्ठांनी दिलेले काम चुकीचे वाटत असेल तर तुम्ही काय कराल? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, ही एक नाजूक परिस्थिती आहे आणि त्यात योग्य समतोल ठेवणे महत्त्वाचे आहे. मी आधी स्वतःला विचारेन, माझी समजूत चुकीची तर नाही ना? कारण वरिष्ठांना संपूर्ण चित्र दिसत असते, जे कदाचित मला दिसत नसेल. जर मला खरोखर वाटले की काहीतरी चुकीचे होणार तर मी योग्य वेळी एकांतपणे, नम्रपणे आणि आदराने माझी शंका वरिष्ठांसमोर मांडेन. मात्र हे ऐकल्यानंतर त्यांनी जे सांगितले ते मी पूर्ण जबाबदारीने करेन. वाद घालणे हे माझ्या स्वभावात नाही. तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. चला बघूया प्रश्न नंबर 5वा बघूया. ठीक आहे. चला प्रश्न 5वा, तुम्हाला कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला तर काय कराल? चला बघा विद्यार्थ्यांनो, हा एक अत्यंत टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे किंवा तुमची यामध्ये नैतिकता तपासल्या जाणार. तर याचं उत्तर तुम्ही असं द्यायचं विद्यार्थ्यांनो, मी ठामपणे त्वरित नकार देईन. न्यायालयात काम करताना प्रामाणिकपणा हा नियम असतो, तो एक संस्कार असतो. लाच घेणे म्हणजे न्यायव्यवस्थेची विश्वासघात करणे आहे, ज्याची मला जाणीव आहे. नकार दिल्यानंतर मी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रसंगाची संपूर्ण माहिती देईन. कोणतीही रक्कम किंवा वस्तू कितीही लहान असो
स्वीकारणे मला मान्य नाही. माझी प्रामाणिकता ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. तर चला आता बघूया प्रश्न नंबर 6वा. तुम्ही सकाळी उठून लवकर कामावर येऊ शकता का? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, होय, नक्कीच. वेळेचे पालन हे माझ्यासाठी केवळ नियम नाही तर स्वभावाचा भाग आहे. मी रोज सकाळी वेळेत उठणे, तयार होणे, कामावर ठरलेल्या वेळेवर पोहोचणे त्याची सवय लावली आहे. न्यायालयात पहिल्या सुनावणी आधीच सर्व तयारी पूर्ण असणे आवश्यक असते. त्यासाठी लवकर येणे गरजेचे असते. माझ्या वेळापत्रकात काम सर्वोच्च प्राधान्यावर आहे. त्यासाठी मी माझी वैयक्तिक सुखसोयींशी तडजोड करण्यास तयार आहे. तर तुम्ही याचं असं उत्तर देऊ शकता. विद्यार्थ्यांनो, तुम्ही याच्यामध्ये तुमचं ॲड करू शकता, पण तुम्ही आपलं उत्तर एकदम शॉर्ट असलं पाहिजे आणि क्वालिटीवालं असलं पाहिजे. ठीक आहे. चला प्रश्न 7वा. तुम्ही सहकाऱ्यांशी मतभेद कसे सोडवाल? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे, कार्यालयात सहकाऱ्यांशी कधी मतभेद होणे स्वाभाविक आहे. मी अशा वेळी आधी शांतपणे ऐकेन, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेईन, हे सर्वात महत्त्वाचे असते. नंतर माझा मुद्दा शांतपणे आणि तथ्यांचा सांगेन. जर तरीही तोडगा निघाला नाही तर वरिष्ठांची मध्यस्थी घेण्यास मला काहीही अडचण नाही. कार्यालयात सौहार्दपूर्ण वातावरण राहणे हे वैयक्तिक अहंकारापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे असे मला वाटते. विद्यार्थ्यांनो, असं तुम्हाला उत्तर द्यायचं. विद्यार्थ्यांना आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 पण घेतला आहे, ज्यामध्ये आपण या प्रकारचे काही बेसिक प्रश्न घेतले आहेत, ते पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 कसा बघायचा आहे, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर मी तुम्हाला एक सांगतोय की कसं पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर बघा, तुम्हाला सगळ्यात आधी आपला अपनी जॉब पक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर यायचं आहे आणि यामध्ये व्हिडिओजवाला सेक्शनमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओजवाला सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा आपल्या यामध्ये बघा हा पार्ट 1 आहे. यामध्ये आपण संपूर्ण मुलाखतीचे प्रश्न घेतले आहे. यामध्ये आपण तर बघा यामध्ये आपण जवळपास 15 प्रश्न घेतले आहे, जे एकदम बेसिक्स आहे, जे तुम्हाला स्वतःबद्दल सांगा, त्यानंतर बॉम्बे हायकोर्टबद्दल माहिती सांगा, असे तुम्हाला शिपाईचे जवळपास भरपूर प्रश्न घेतले आणि यामध्येच आपण लिपिकचे पण काही प्रश्न घेतले आहे, जे की आहे पार्ट 1 मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही याचमध्ये व्हिडिओमध्ये लगेच जाऊन पार्ट 2 पण बघू शकता. यामध्ये पण आपण थोडे ॲडव्हान्स लेवल प्रश्न घेतले आहे, जसे की उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात बाहेर काम करावे लागले तर काय कराल, त्यानंतर न्यायालयाच्या आवारात स्वच्छता कशी राखाल, असे प्रश्न आपण पार्ट 2 मध्ये घेतला. विद्यार्थ्यांनो, पार्ट 1 आणि पार्ट 2 बघून घ्या. त्यानंतर तुम्ही पार्ट 3 बघू शकता किंवा पार्ट 3 आधी बघितला तरी चालेल. परंतु विद्यार्थ्यांनो, तुम्ही क्लर्क आणि शिपाई दोन्ही प्रश्न उत्तरे करा, कारण दोन्ही तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. तर चला आपण सुरू करूया. प्रश्न 8वा. तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी प्रेरणा दिली आहे का? याचं उत्तर तुम्हाला माझ्या जीवनात माझ्या आई वडिलांनी मला सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे. प्रेरणा दिली आहे. ते कष्टाने काम करायचे, कधीही तक्रार न करता ते मला पाहून शिकवले की मेहनत आणि प्रामाणिकपणा हे जीवनाचे खरे मूल्य आहे. याशिवाय ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार, स्वप्न पहा, त्यासाठी कठोर परिश्रम करा, हे माझ्या मनावर खूप खोलवर कोरले गेले आहे. त्यांच्याच प्रेरणेने मी सरकारी सेवेत येऊन समाजासाठी काम करण्याचे स्वप्न जोपासले आहे. तर तुम्हाला याचं उत्तर असं द्यायचं आहे. प्रश्न 8वा. चला प्रश्न 9वा बघूया. न्यायालयात कोणत्याही कामात तुम्ही वेगवेगळ्या भाषातील लोकांचे कसे संवाद साधाल? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, न्यायालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतील लोक येतात. मला मराठी उत्तम येते, हिंदी ठीक येते आणि इंग्रजी साध्या पातळीवर येते. जेव्हा कुणाला मला समजणारी भाषा येत नाही, तेव्हा मी हातवर साध्या शब्दांत किंवा लिखित स्वरूपात समजवण्याचा प्रयत्न करेन. गरज पडल्यास मी दुभाषी असलेल्या सहकार्याची मदत घेईन. संवाद कधीही उद्धटपणा दाखवणार नाही, कारण येणारी व्यक्ती अडचणीत असते किंवा तिला मदत करण्याची गरज असते. तर असं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. चला शिपाई पदासाठी आपण शेवटचा प्रश्न बघत आहोत. शेवटी तुम्ही स्वतःबद्दल एक गोष्ट सांगा की जी CV मध्ये किंवा तुमच्या फॉर्ममध्ये लिहिली नाही. तर असं सांगू शकता तुम्ही, माझ्या फॉर्ममध्ये शिक्षण आणि अनुभव लिहिता येतो, पण माझ्यातील एक गोष्ट जी मी खूप महत्त्वाची मानतो, ती म्हणजे मी एक चांगला श्रोता आहे. मला लोकांचे ऐकणे आवडते आणि त्यामुळे मी त्यांच्या गरजा लवकर ओळखतो. न्यायालयात येणारे अनेक लोक गोंधळलेले, घाबरलेले किंवा तणावात असतात. अशा वेळी एक शांत ऐकणारा, मदत करणारा माणूस खूप मोठा आधार वाटतो. हा गुण माझ्यासाठी केवळ स्वभाव नाही, तो माझ्या सेवेचा आत्मा आहे. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. तर चला आता बघूया विद्यार्थ्यांनो आपण लिपिक पदासाठी. परंतु लिपिकवाल्यांनी पण शिपाईचे प्रश्न पहा आणि शिपाईवाल्यांनी पण लिपिकचे प्रश्न पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण तुमची प्रिपरेशन होऊन जाईल. तर आता आपण चालू करूया लिपिक या तर विद्यार्थ्यांनो, लिपिक पदासाठी पण आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 घेतले आहे.
ते पण तुम्ही जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. कारण तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 यामध्ये आपण संपूर्ण लिपिक पदाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेतल्या. त्यानंतर तुम्ही आता आज भाग 3 पाहू शकता आणि भाग 4 आपण लवकरात लवकर घेऊया. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर चला लिपिक पदासाठी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाणार. न्यायालयातील सुनावणीच्या वेळी लिपिकाची काय भूमिका असते? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. सुनावणी ही न्यायालयाची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते. त्यात लिपिकाची भूमिका अत्यंत जबाबदारीची असते. मी सुनावणीपूर्वी संबंधित फाईल, कागदपत्र, नोंदी तयार ठेवेन. न्यायाधीशांच्या आदेशाची नोंद अचूकपणे घेईन. हजेरी पत्रक तयार करणे, साक्षीदारांची यादी सांभाळणे आणि सुनावणीनंतर पुढील तारखेची नोंद करणे या सर्व गोष्टी शांतपणे आणि गतीने करेन. माझ्या एका चुकीमुळे पूर्ण सुनावणीवर परिणाम होऊ शकतो हे भान मला सतत असेल. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न दुसरा, तुम्ही स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घेता? बघा, हे तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. न्यायालयात ठिकठिकाणी काम करताना अनेकदा तणाव, घाई आणि दडपण असते. मी मानसिक आरोग्यासाठी काही साध्या गोष्टी करतो. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि कामाच्या नंतर मनाला विश्रांती देणे. मी कामाच्या समस्या घरी घेत नाही. घरच्या समस्या कामावर आणत नाही. कठीण दिवसात मी सहकाऱ्यांशी बोलतो. एकट्याने सर्व बोजा न उचलता मदत मागणे हे ताकदीचे लक्षण असते असे मला वाटते. निरोगी मन असेल तरच काम चांगले होते. असं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता आणि स्वतःचं पण ॲड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही, प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला भरपूर प्रमाणात लाईक करा. तर प्रश्न तिसरा, एखाद्या वकिलाने तुमच्यावर दबाव आणला तर काय? हा समय सुचकतेचा प्रश्न आहे. तर याचं तुम्ही उत्तर कसं द्याल? वकील हे न्यायालयाचे महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांच्याशी नेहमी आदराने वागणे आवश्यक आहे. परंतु जर कोणी नियमाविरुद्ध जाऊन दबाव आणत असेल की फाईलमध्ये हस्तक्षेप करणे, अनधिकृत माहिती मागणे, तर मी ठामपणे नकार देईन. मी त्यांना नम्रपणे सांगेन की नियमांच्या विरुद्ध आहे. आवश्यक असल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देईन. माझ्या निष्ठ न्यायसंस्थेशी आहे, कोणत्याही व्यक्तीशी नाही. याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. त्यानंतर प्रश्न चौथा, डिजिटल न्यायालय म्हणजे ई कोर्ट प्रणालीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तर याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. हो, ई कोर्ट डिजिटल कोर्ट आजच्या काळात महत्त्वाच्या बदल आहे. भारत सरकारने ई कोर्ट्स मिशन मूळ पूजन न्यायालयांना डिजिटल केलं आहे. त्यामध्ये केस इन्फॉर्मेशन सिस्टम, CIS, ई फायलिंग, ऑनलाईन कॉज लिस्ट, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी त्यांचा समावेश आहे. मला संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान असल्याने मी प्रणालीशी जुळून घेतो. मला कठीण जाणार नाही. उलट डिजिटल प्रणाली शिकणे ही माझी एक संधी म्हणून पाहतो. त्याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, तुम्ही अनुभवी सहकाऱ्याकडून कसे शिकता? तर याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. अनुभवी सहकारी हे जिवंत पाठ्यपुस्तकासारखे असतात. त्यांच्याकडे वर्षाचे ज्ञान असते जे कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. मी नवीन ठिकाणी गेल्यावर अनुभवी सहकाऱ्यांना नम्रपणे प्रश्न विचारतो, त्यांचे निरीक्षण करतो आणि कामाच्या पद्धतीची समजून घेतो. त्यांचा अनुभव म्हणजे त्यांनी केलेल्या चुका आणि मिळवलेले यश. दोन्हींचे शिक्षण मी कधीही मला सर्व माहीत आहे या भ्रमात राहणार नाही. शिकण्याची प्रक्रिया संपत नाही हे मला माहीत आहे. असं तुम्हाला शॉर्टमध्ये उत्तर द्यायचं आहे. चला प्रश्न 6वा, कामाच्या वेळी मोबाईल वापरण्याचे तुमचे काय मत आहे? हा अत्यंत समयसूचकचा प्रश्न. असे प्रश्न विचारले जातात. कामाच्या वेळी वैयक्तिक मोबाईल वापरणे हे व्यावसायिकता आणि शिस्तीच्या विरोधात आहे असे मला वाटते. न्यायालयासारख्या गंभीर ठिकाणी मोबाईलमुळे लक्ष विचलित होते आणि कामात चुका होण्याची शक्यता वाढते. मी कामाच्या वेळी मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडमध्ये ठेवेन. अत्यंत गरजेचे असल्यास तसे कुटुंबातील आणीबाणी आणि वरिष्ठांची परवानगी घेऊन थोड्या वेळासाठी वापरेन. कामाची वेळ ही संस्थेला दिलेली वेळ असते जी पूर्ण प्रामाणिकतेने द्यायला हवी. असं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न 7वा, तुम्ही कधी निराश झाला तर काय कराल? याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता. निराशा हा जीवनाचा एक भाग आहे. मी कधी ना कधी येतेच, पण मी निराशेला माझ्या कामावर परिणाम होऊ देत नाही. निराशा आल्यावर मी आधी स्वतःला शांत करतो. थोडा वेळ घेतो, दीर्घ श्वास घेतो. नंतर निराशाचे कारण काय आहे हे समजून घेतो आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीने आपल्याला काहीतरी शिकवले आहे. हा विश्वास मला पुढे जाण्याची ताकद देतो. कामावर येताना मी नेहमी सकारात्मक ऊर्जा आणतो. याचं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलेलं सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचा पार्ट 1 आणि पार्ट 2 यामध्ये आपण लिपिकचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले आहे. ते तुम्ही जाऊन बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर चला बघूया प्रश्न 8, न्यायालयातील रेकॉर्ड डिजिटायझेशन कामात तुम्ही कशी मदत कराल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. रेकॉर्ड
डिजिटायझेशन म्हणजे जुन्या कागदी नोंदणी संगणकावर आणणे. हे आजच्या काळाची गरज आहे. मी या कामात उत्साहाने सहभागी होईन. स्कॅनिंग, डेटा एंट्री, फाईल नेमिंग कन्व्हेन्शन पाहणे, डिजिटल आर्काइव्ह तयार करणे, सर्व गोष्टी मी शिकण्यास आणि करण्यास तयार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटायझेशन करताना मूळ कागदपत्र खराब होणार नाही याची काळजी घेणे. चुकीच्या डेटा एंट्री झाल्यास ती तपासणीसाठी क्रॉस व्हेरिफिकेशन करेल. डिजिटल भविष्यात न्यायालयाच्या माझ्या तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल अशी इच्छा आहे. तसेच विद्यार्थ्यांना मी AI म्हणजेच ChatGPT, Google Gemini याचा पण यूज करणार आहो आणि मी आता करत आहो. तर असं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न 9वा असा विचारला, तुम्हाला अचानक नवीन विभागात ट्रान्सफर झाल्यास काय कराल? बघा, हा तुम्हाला अत्यंत तुमची मानसिकता टेस्ट करण्याचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं द्या, ट्रान्सफर हा सरकारी सेवेचा एक नैसर्गिक भाग आहे आणि मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे. नवीन विभागात गेल्यावर मी आधी तेथील कामाचे स्वरूप, नियम, सहकार्यांना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करेन. नवीन ठिकाण म्हणजे नवीन शिकण्याची संधी असे मी पाहतो. जुन्या ठिकाणाहून माझे काम व्यवस्थित हँडओव्हर करेन आणि नवीन ठिकाणी लवकरात लवकर उपयुक्त बनण्याचा प्रयत्न करेन. कोणत्याही ठिकाणी माझा प्रामाणिकता, मेहनत आणि शिस्त या 3 गोष्टी माझ्यासोबतच असतात. असं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जेवढे विद्यार्थी पाहत आहेत सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा. कारण आपण पार्ट 4 घेऊन येत आहे आणि त्यामुळे पार्ट 4 मध्ये तुमचं कंप्लीट मुलाखतीचं पूर्ण प्रिपरेशन होऊ जाईल. ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 40 मार्क्सला मुलाखत आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. प्रश्न 10वा, शेवटचा प्रश्न, या मुलाखतीत तुम्हाला कोणता प्रश्न विचारायला हवा होता असं वाटते? हा एक अत्यंत विचारपूर्वक आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माझ्या मते मला विचारायला हवा होता, तुम्ही या पदावर दीर्घकाळ का टिकाल? आणि माझे उत्तर असेल की मी केवळ पगारासाठी नव्हे तर न्यायसंस्थेचा भाग बनण्यासाठी उद्देशाने इथे आलो आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये काम करणे किंवा औरंगाबाद किंवा नागपूर हायकोर्टमध्ये काम करणे हे माझ्यासाठी एक सन्मान आहे. जेव्हा जेव्हा उद्देश स्पष्ट असतो तेव्हा माणूस कोणत्याही परिस्थितीत टिकतो आणि वाढतो. हाच माझा खरा मोटिव्हेशन आहे. तुम्ही तुमच्याला स्वतःचं काहीच वाटत असेल तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर विद्यार्थ्यांनो आता बघूया भाग 4 मध्ये आपण काय करणार आहे. तर भाग 4 मध्ये काय घेणार आहे, हायकोर्टबद्दल प्रश्न. जसं तुम्हाला नागपूर, औरंगाबाद हायकोर्टबद्दल काही विचारू जाऊ शकतात ते बघणार आहोत. कोर्टच्या काही टर्म्स म्हणजे न्यायालयाच्या काही संज्ञा जसं कोर्ट, केस याबद्दल आपण संपूर्ण घेणार आहोत. पिटिशन काय आहे, ठीक आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया, कोणत्या न्यायालयीन प्रक्रिया असते हे पण आपण या समोरच्या व्हिडिओ भाग 4 मध्ये घेणार आहोत. संविधान संबंधित प्रश्न कोणते आहे ते घेणार आहोत. महत्त्वाचे काही कायदे आहे ते घेणार आहोत. न्यायालयातील शिष्टाचार काय आहे त्याच्यावर घेणार आहे. न्यायाधीश व न्यायालयाची काही रचना आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे संपूर्ण प्रिपरेशन आपण पार्ट 4 मध्ये घेणार आहोत. म्हणजे भाग 1, भाग 2 आणि भाग 3 आणि भाग 4 मध्ये तुमचं संपूर्ण होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, आपण ज्यांनी पार्ट 1, पार्ट 2 नाही पाहिला त्यांनी लगेच जाऊन पार्ट 1, पार्ट 2 कंप्लीट करून घ्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याच्या संपूर्ण PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर गेला आहे तर लगेच आपल्या चॅनलवर जा. मी तुम्हाला सांगत आहोत, ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण सबस्क्राईब नाही केलं आहे प्लीज त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या चॅनलवर जाऊन तिथे टेलिग्रामची लिंक आहे, त्या टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक, बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर यायचं. इथे आल्यावर बघा, इथे ओपन केल्यावर ही टेलिग्राम लिंक आहे आपल्या चॅनलची. या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि आपल्या टेलिग्रामवर जॉईन करा, यासाठी की संपूर्ण या व्हिडिओच्या PDF आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ आपले बघून घ्या, पार्ट 1 आणि पार्ट 2 पण.